परवा मी रस्त्याने चालले होते बरं का, आणि एक मूर्तिकार मूर्ती घडवत होता. अत्यंत ओबडधोबड टोकेरी दगड तिथे पडले होते. आणि मी त्या मूर्तिकाराला विचारलं, म्हटलं बाबा एवढा ओबडधोबड टोकेरी दगड, त्याच्यातनं इतकी सुंदर वरदविनायकाची माझ्या मंगलमूर्तीची मूर्ती तुम्ही करतायच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. ते बाबा म्हणले तुझ्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले अगं त्या दगडामध्ये आधीच मूर्ती आहे, त्या दगडामध्ये आधीच मूर्ती आहे, फक्त मी काय केलं, छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने त्या दगडाला नको असलेला भाग काढून टाकला, आतमध्ये मूर्ती तयार झाली आपोआप. छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस हे नाव. विठ्ठल मग मला कळालं, अरे खरं आहे, जीवनातला अनावश्यक भाग आपल्या सुद्धा काढून टाकला. चिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने जसा दगडाचा भाग काढून टाकला जातो, तसा आमच्याही जीवनामध्ये नको तोच भाग जास्त आहे. अनावश्यक असलेला भाग जर काढून टाकला तर आतमध्ये आम्ही देवत्वच आहेत ना. मग परिणाम काय होतो? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. सगळं घर मोकळं करावं लागेल, स्वच्छ गाभारा करावा लागेल हृदयाचा, तेव्हा भगवंत येऊन तिथे स्थापन होईल, स्थित होईल, अधिष्ठित होईल. त्यामुळे हा जीव त्या देवाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त झाला पाहिजे. आणि मग जीवाचं आणि देवाचं नातं असं असलं पाहिजे की या जीवाला त्या देवाशिवाय चैनच नाही पडलं पाहिजे. हे तुकोबरायांचं म्हणणं आहे. कसं नातं असलं पाहिजे? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एक उदाहरण देतात तुकोबराय. माता वाहे तांडुल्याची चिंता, आई लेकराची काळजी कशी घेते. महाराजांनी दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा. लहान लेकरू सगळ्यांना प्रिय असतं की नाही? नाक वाहत असलं तरी सुद्धा ते प्रिय असतं. लेकरू एकदम लहान लेकरू, हा आम्ही त्याला गुंड बनवतो, आम्ही त्याला तुझं माझं शिकवतो, पण लहान बाळ असतं त्याला काहीही कळत नाही. आपलं परक माझं तुझं काही नाही कळत. पण शाळेत जाणाऱ्या मुलाला एखादी छोटीशी पेन्सिल जरी आईनं दिली तरी आई म्हणते शेअर करू नको कुणाला. एखादा छोटा खोडरबर जर असला तरी ती सांगते कुणाला देऊ नको, हे तुझं आहे. मग आपण गमतीने म्हणायला लागलो ना, देव दे दे मला दे मला दे, बघू बघू बघू, ते म्हणतं माझं आहे. आणि हे माझे पण इतकं भिंत रखतात की हळूहळू हळूहळू मोठा झाल्यावर सुद्धा अशा आम्ही बांधावर उभं राहतो आणि तो डोंगर ते झाड दाखवतो येणाऱ्या पाहुण्याला आणि म्हणतो तो डोंगर दिसतोय तिथपर्यंत सगळं माझं आहे. हे माझं इतकी माझेपणाची सवय लागते. ती धरणी माता आपल्यावर हसते. ती म्हणते बाई ग, याचा पणजा सुद्धा हेच म्हणायचा, याचा आजा सुद्धा हेच म्हणायचा, हे माझं आहे माझं आहे. आजा गेला पणजा गेला, सगळेच त्या मार्गाने चालले तरी सुद्धा याचे डोळे उघडत नाही. हे माझं ते माझं ते माझं करता करता. लहान मूल खूप निरागस असतं, त्याला तो भेद आम्ही शिकवतो. पण लहान मूल सगळ्यांना जसं प्रिय असतं ना, पण ते त्याच्या आईला जास्त प्रिय असतं. पण मुलाचं आणि आईचं नातं सुद्धा कुठपर्यंत आहे? थोडेसे पंख फुटले की मग तेच मूल आईला विचारतं काय केलं माझ्यासाठी. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा चटकपटक बोलण्याचा त्यांच्या चरित्रात त्यांनी उल्लेख केलाय की आम्ही मोठे झालो आणि 16-17 वर्षाचं वय लागलं, थोडासा जरा बाहेरचा वारा लागला, पंख फुटले की आताची ही मुलं प्रश्न विचारतात बघा आई वडिलांना, तुम्ही आमच्याकरता काय केलं. सगळं करा त्यांच्याकरता, पण तरीही हा प्रश्न विचारणार. म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर सांगतात, बाबा रे प्रपंचासाठी कितीही करा, कुणीच म्हणणार नाही केलं म्हणून. महिला वर्ग म्हणतं का कुणी? रांधा वाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं करा, कुणी म्हणतं का केलं? नाही. महाराज म्हणतात माझ्या रामा करता एवढंस करा, माझ्या मंगलमूर्ती करता एवढंस करा. देव लक्षात ठेवतो. प्रपंच लक्षात नाही ठेवत, पण परमेश्वर लक्षात ठेवेल. त्यामुळे या मुलाचं आणि या आईचं नातं सुद्धा फार काळ टिकत नाही. थोडा मोठा झाला की संपतं. स्वामीजी म्हणायचे आम्ही आमच्या आई वडिलांना प्रश्न विचारला होता, मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं? आणि आई वडील कसे असतात बघा, महापुरुष का घडले?
ज्या महापुरुषांनी आईवर प्रेम केलं ना ती माणसं घडली. ज्या महापुरुषांनी आई वेडी माणसं होती ना तीच माणसं घडली, त्यांनीच इतिहास घडवला. म्हणून मी माझ्या तरुण भावंडांना नेहमी सांगते, तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला ना जगातली सगळ्यात सुंदर स्त्री कोण, तर छातीवर हात ठेवून डोळे झाकून उत्तर द्या, माझी आई. माझ्या आई इतकं या जगात सुंदर कोणी असूच शकत नाही. कारण भारतीय संस्कृतीने बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मिक सौंदर्याला खूप महत्व दिलं. श्रोते हो, 4 पुस्तकं कमी शिकली असेल, नाही तिला वाचता येत, नाही 4 चौघात बोलता येत, थोडा संकोच वाटत असेल, पण माझी आई अडाणी असं कधीच म्हणायचं नाही. कारण जगाचं अनुभवांचं सगळं विद्यापीठ तिच्या रूपाने घरात वावरतं आपल्या, कधीच नाही अशिक्षित. स्वामीजी म्हणाले, माझ्या वडिलांना आईला मी प्रश्न विचारला, आई म्हणाली, नरेंद्रा तुला उत्तर पाहिजे ना, आतल्या घरातला जो मोठा कपाटाचा आरसा आहे ना, त्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. स्वामीजी म्हणाले, मी गेलो, आरशासमोर उभा राहिलो आणि टचकन डोळ्यात पाणी आलो. मिळालं ना उत्तर, उत्तर मिळालं. एवढा सुंदर सशक्त प्रचंड असा बलदंड देह, अलौकिक बुद्धिमत्ता, देखणी शरीरी यष्टी आणि काम करण्याची इच्छाशक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे, काय ठेवायचं असतं. पण आमचं असं असतं, आम्हाला काही मिळालं नाही ते आमच्या लेकरांना मिळू दे. आम्हाला नाही मिळाली गाडी, त्याला 4 चाकी घेऊया, कसलीही पात्रता नसताना मग आमची मुलं गाडीवर स्वार होतात, वाऱ्याच्या वेगाने गाड्या पळवतात. त्याचा परिणाम असा होतो, मी बऱ्याचदा असं सांगते की आम्ही एका विशिष्ट धुंदीमध्ये, माझी तरुण पिढी, तरुण भावंड वेगात गाड्या धावतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही खूप डॅशिंग, आम्ही खूप स्मार्ट, आम्ही खूप हँडसम दिसतो. मी म्हणते आपण हँडसम नाही, आपण मूर्ख दिसतो. कारण 9 महिने 9 दिवस पोटात वाढवायचं, वागवायचं, प्राणांतिक यातना सहन करून जन्माला घालायचं, आणि मग हे सगळं करून होत्याचं नव्हतं होऊन काही सेकंदात मूल जर समोर येत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय आई वडिलांचं. मला सांगायचंय, तुकोबराय उदाहरण देतात आईचं आणि बाळाचं, पण वेळ आली, प्रसंग आला तर त्या बाळाला ती आई सुद्धा दूरची वाटते. माऊलींनी आईच्या आणि लेकराच्या दृष्टांतासाठी खूप ओव्या वापरल्या. लळे याची या बालका किरीटी, गवसणी करुणी स्नेहाची दिठी, आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आई बाळाचं कसं संगोपन करते, कसं सांभाळते. बहिणाबाईंनी निसर्गातला चमत्कार सांगितला. ती सुगरण त्या पिलाला दाणा भरवते लांबून आणून. ती असं नाही म्हणत, तू माझ्या म्हातारपणची काठी आहे, माझ्या 7-12च्या नाव उतार्यावर आता तुझं नाव आहे, असं ती म्हणत नाही. ती तिचं काम करते, पण तिला माहिती असतं की याला पंख फुटले की हे उडणार आहे, हे स्वतःचा आकाश निर्माण करणार आहे, पण तरी सुद्धा ती तिचं काम करते. पण आईतलं आणि मुलातलं हे नातं सुद्धा बहिणाबाईंनी सुंदर सांगितलं आम्हाला कवितेच्या माध्यमातून. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. समाज माणसाला किती सुंदर प्रश्न विचारले बघा बहिणाबाईंनी. अशिक्षित कवयित्री होत्या, पण प्रचंड ज्ञान. आज बीएड डीएडच्या विद्यार्थ्यांना चार्ट साठी त्यांच्या कविता असतात, ओष्ठव्यंजन, दंतव्यंजन, तांजव्यंजन. तिची इवलिशीच चोच, तेच दात, तेच ओठ, खोपाईन लाईन ना जसा झुलता बंगला, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. हे आईचं आणि बाळाचं नातं आहे. तिची इवलिशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुला दिलं रे देवानी 2 हात 10 बोट. अरे आता तरी सावध व्हा, आता तरी सावध व्हा. निसर्गाचे चमत्कार सांगितले हे वात्सल्य सांगण्याकरता, पण तरी सुद्धा बघा आईचं आणि लेकराचं नातं तुकोबरायांना थोडस कमी वाटतं. मग असं नातं भगवंताविषयी जुळलं पाहिजे, असं प्रेम भगवंताविषयी निर्माण झालं पाहिजे की आता त्याच्या वियोगाशिवाय एक क्षणही करमलं नाही पाहिजे, चैन नाही पडलं पाहिजे. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सूत्र सांगितलंय, तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परमं व्याकुलता इति. अनन्य कशाला म्हणायचं, अन्याश्रयाणाम त्याग इति अनन्यता. अन्य कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय भगवंत चरणाचा. मग तुकोबाई उदाहरण देतात, बाळाचं आईवर कसं प्रेम असतं तसं आपलं भगवंतावर असलं पाहिजे. हेही उदाहरण कदाचित पटेना, थोडस कमी वाटतंय, म्हणून तुकोबाई उदाहरण देतात दुसरं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सकळा
काढिये भानू, परित्या कमळासी जीवनू. शब्द वापरला महाराजांनी. सूर्य आणि कमळ असा एक दृष्टांत दिला. आई आणि मुलाचं काही जमत नाही. नंतर काही दिवसांनी बायको आली की आई आई करणारं मूल विचारत नाही. परवा भेटल्या होत्या मला एक आजी. त्या म्हणाल्या मुलाचा विवाह झालाय, लग्न झालंय, नवीन सुनबाई घरात आलीये. म्हटलं कसं चाललंय, बरं चाललंय का? त्या म्हणाल्या कुठलं काय अगं, नव्याचे 9 दिवस संपले. माझा मुलगा आई 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 करणारा आता बदलला आणि बायकोचा आता काय ते तुम्ही म्हणा, पण नाही ना, माझ्याकडे बघतच नाही, मला बोलतच नाही. म्हटलं असू दे ना मावशी, काही वर्षांपूर्वी तुम्ही जे वागलाय त्याचं सव्याज परत मिळतंय असं समजा. बरं त्यांना विचारलं मुलीचं कसं आहे, तिचंही लग्न झालंय, तिचं छान आहे का? त्या म्हणाल्या हा तिचं एकदम छान आहे, नवऱ्याला असं मुठीत ठेवलंय म्हणाल्या. म्हणजे ते चालतंय, ते चालतं. इथं संसारामध्ये आमच्या सुखाची आणि दुःखाची अनुभवाची जी वृत्ती आहे ती अशीच आहे. आमच्या मनासारखं झालं की आम्ही सुखी, मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी. आईचं मुलाचं नाही जमलं, वेळ आली तर ते नातं दूर जातं. म्हणून तुकोबराय असं एक उदाहरण ठेवतात की आता कमळ पंकज, संस्कृतामध्ये कमळाला पंकज म्हणतात. पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येणारं, चिखला जन्माला येणारं ते पंकज. ते जगत नाही सूर्याशिवाय. ते नातं इतकं अतूट आहे. निसर्गाचा नियम आहे, सूर्योदयाला कमळाचं फूल उघडतं आणि सूर्यास्ताला कमळाचं फूल मिटून जातं, त्या पाकळ्या मिटतात. रात्रभर ते कोमेजलेल्याच अवस्थेत राहतं, मिटलेल्या पाकळ्या. पुन्हा सूर्योदय झाला की कमळ फुलतं. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे सूर्योदय आणि सूर्यास्त. उगवणं किती छान असावं, मावळणं किती छान असावं हे सांगणारा सूर्य. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांना विचारलं होतं, देव पंचायतनामध्ये, पंचायतन पूजेमध्ये सगळ्यात प्रत्यक्ष जिचं दर्शन होऊ शकतं अशी देवता कुठली? तर ती सूर्य आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर सूर्यनारायणाकडे आपण पाहतो की नाही? आता हो म्हणा, कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठी माणसं आहात, पण आमच्या वयाची, आमच्यापेक्षा लहान मंडळी आम्ही सूर्यवंशी. बर कीर्तनकार हे तर निशाचर प्राण्यामध्येच मोडतायत. आता रात्रभर प्रवास केल्यानंतर सूर्यदर्शन कधी बघायचं नाही का? तो सूर्य कधी दिसतो? ब्रह्ममुहूर्तावर उठणारी जुनी माणसं आमची, रोज तुळशीला पाणी घालणारी एखादी सौभाग्यवती गृहिणी आमची, नाही का? त्यांना ते सूर्यदर्शन. मग तो सूर्य बघितल्या बघितल्या नमस्कार आहे जपा कुसुम शंकाशम, भगवंताचं वर्णन आहे. त्या दिनकराला नमस्कार आहे. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः. सृष्टीतला सगळ्यात मोठा उत्सव आहे तो. बरं डी विटॅमिन मिळतं, डॉक्टर सांगतात आम्हाला, सगळं मिळतं. संतांनी तोच सूर्योदय पाहिला आणि भगवंतांना सुद्धा उठवलं. काकडा गायला, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे धरणी ठेवा माथा, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे धरणी ठेवा माथा, तुझी काय गायलं? बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटाली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखटगा, तिने मार्ग दाविला चोखटगा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. काय करावं? सकाळी सकाळी एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. जमीन का प्रभाते मुनी राम चिंतित जावा. पूर्वीचा काळ होता, उठल्याबरोबर हात जोडले जायचे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम. आता तो काळ गेला. आताची मुलं यातलं काही म्हणत नाही, काही जमतच नाही त्यांना. सांगणारे कुणी नाही म्हणून माऊलींना सांगावं लागलं, येत वडील जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती. मोठ्या माणसांचं अनुकरण लहान मंडळी करतील. वडील जर रोज पानपट्टीवर जात असतील तर मुलगा दुसरं काही करणार नाही, काही नाही करणार. खूप मोठं संस्कारांचं केंद्र घराघरात उघडलं जावं, धर्माचं शिक्षण दिलं जावं, ही संतांची अपेक्षा आहे. उदाहरण दिलं सूर्याचं. सूर्य उगवल्याबरोबर सृष्टीमध्ये एक मोठा आशेचा किरण उगवतो. त्या सूर्यावरती त्या कमळाचं जीवन अवलंबून आहे.
किंबहुना माऊली म्हणते त्या कमळासाठीच की काय सूर्यनारायण उगवतो जणू. सूर्याचं आणि कमळाचं नातं अतूट आहे, घट्ट आहे. पण 12 तास कमळ सूर्यामध्ये आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये 12 तास सूर्याशिवाय मिटून कोमेजलेल्या अवस्थेत राहतं, पण राहतं, मरत नाही, राहतं. म्हणून तुकोबरायांना कदाचित हाही दृष्टांत कमी वाटला की काय. म्हणजे आई आणि मुलाचा दृष्टांत बाजूला ठेवावा, कमळाचा आणि सूर्याचा दृष्टांत सुद्धा तुकोबराय बाजूला ठेवतात. पण असा एक दृष्टांत महाराज देतात की जिथे इतकी अतुटता आहे. आता 12 तास काय, एक क्षण सुद्धा नाही तरी गायसे करी, काय किती करायचं. या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी दे तुझाच माऊली म्हणते ना, तो निमिष द्या असं संत आम्हाला सांगतात. पण तरी सुद्धा एक क्षण सुद्धा भगवंताच्या विषयी करमलं नाही पाहिजे. इतकी व्याकुळता, इतकी आर्तता नव्हे. तुझा आणि माझा जर वियोग झाला ना तर मी त्या क्षणी तडफडून मरेन देवा, ही अवस्था अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात. जीवना जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. जीवाला जगण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लागते हो. महाराज म्हणाले जीव जिती जीवना संगे. जीवन या शब्दाचा अर्थ आम्ही पाणी या अर्थाने जीवन आहे. तोय पाण्याला आम्ही म्हणतो. पाण्याशिवाय मनुष्य प्राणी कुठलाच जीव जगू शकत नाही. पाणी लागतं, वारा लागतो, श्वास लागतो. जीव जिती जीवना संगे. पण म्हणाले समजा काही वेळ पाणी नाही मिळालं तरी आम्हाला तहान लागेल, घशाला कोरड पडेल, पण आम्ही काही जीव नाही जात आमचा. पण तुकोबरायांनी उदाहरण दिलं मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याचा आणि माशाचा जेव्हा वियोग होतो ना त्यावेळी त्या क्षणी तडफडून मासा मृत्युमुखी पडतो. महाराजांनी हे 100% उदाहरण मान्य केलं आणि पहिल्या चरणामध्ये त्याला प्रतिष्ठित केलं त्या उदाहरणाला, की माशाचा आणि पाण्याचा वियोग झाल्यानंतर मासा जसा तडफडतो ना तसं देवा माझं तडफडणं तुझ्याकरता आहे. एक भक्त भगवंतासाठी तसा तडफडला पाहिजे, ती आर्तता पाहिजे. म्हणून म्हटलं आम्ही प्रापंचिक माणसं, आमच्या डोळ्यात पाणी येत नाही देवाकरता. येतं का खरं सांगा. आम्ही प्रपंचासाठी रडतो, आमच्या लेकरा बाळांसाठी रडतो, आमच्या नाते सोयऱ्यांसाठी रडतो, पण देवासाठी नाही रडत. संतांनी एकच सोयरा मांडला होता, देव सोयरा, देव सोयरा. फक्त देवच माझा आहे. आणि मग आम्ही काय करतो, देव सोडून सगळं माझं 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 करतो ना, त्यामुळे आम्ही देवाची वाटही पाहत नाही, देवासाठी रडतही नाही. मत्स्या मरण त्या वियोगे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. माशाचा दृष्टांत अनेक वेळा संतांनी दिला वियोग व्यक्त करण्याकरता, की असा वियोग, अशी आर्तता हृदयामध्ये निर्माण व्हावी. रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की स्वामीजी मला सुद्धा, ठाकूरजी मला सुद्धा देवाला बघायचंय, तुम्ही दाखवाल का. रामकृष्ण परमहंस म्हणाले चल दाखवतो. कलकत्त्याला गंगेचा प्रवाह आहे, तिथे घेऊन गेले. त्या गंगेच्या पाण्यामध्ये त्याचा डोका असं धरलं आणि बुडवलं सगळं तोंड पाण्यामध्ये. ताकद लावली पूर्ण आणि त्याच्या मानेला असा दाब देऊन त्याचं तोंड पाण्यामध्ये बुडवलं. नाका तोंडात पाणी जाऊन तो गुदमरायला लागला. म्हणाला ठाकूरजी मला मारता की काय, माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागले, श्वासासाठी तळमळला. तो हात सैल केला आणि गुरुजी म्हणाले श्वासासाठी आता जितका तळमळलास ना तेवढा देवासाठी ज्या दिवशी तळमळशील तेव्हा भगवंत प्राप्त होईल. जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. नामदेव महाराज सांगतात की देवा तुझ्या चरणांचा वियोग जरी मला सहन झाला ना तरी मी त्या क्षणी मरेन. हे प्रेम होतं नामदेव महाराजांचं भगवंतांशी. आणि म्हणून तर किती
आसुवे दाटानी वाट किती बघावी भगवंतांची उभारोनी बाळे आसुवे दाटानी उभारोनी भेटीची आवडी उतावीळ मन भेटी लागी जीवा किती वियोग संतांना सहन करावा लागला. महाराजांनी रूपक दिलं उदाहरण दिलं आम्हाला या संदर्भात की असा वियोग भगवंतांचा आम्हाला सहन होत नाही कसा आम्ही आमची तळमळ होते. कन्या सासुर्याशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा लागला संतांना. क्षणभर सुद्धा परमेश्वराशिवाय करमत नव्हतं कारण एकमेव भगवंतच होता प्रपंचात. तुकोबरायांचा तर प्रपंच असा होता 18 विश्व दारिद्र्य घरात आपल्याला माहितीये. अवला आई साहेब विचारायच्या धनी तुम्ही रोज त्या काळतोंड्याचं पाय पकडतायसा अहो माझ्या संसाराची धुळधाण झाली बघा की त्याच्याकडे व्हायच. तुकोबराय म्हणायचे आवले कशाला चिंता करते जीवनातल्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी मला भेटलाय तू कशाला काळजी करते. ज्यांनी चोच दिली तो चारा देणार आहे ना. प्रपंचाला बाजूला सारावं आणि 15-15 दिवस बाहेर पडायचे का कारण जीवाचा आणि देवाचा संबंध कळाला होता. मी त्याचा आहे आणि तो माझा आहे एवढाच संबंध खरा होता बाकीचं सगळं खोट आहे. संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची हा भाव मनात दृढ झाला म्हणून प्रपंचाला बाजूला सारावं आणि कितीतरी दिवस भामनाथाच्या डोंगरावर बसावं. अभंग तिथेच निर्माण व्हावेत. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे या भक्तीच्या परमोच्च अवस्थेला तुकोबराय जाऊन पोहोचतात का नश्वर वाटतो सगळा संसार आणि एकमेव जीव आणि देवाचा संबंध कळतो. मी त्याचा आहे देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो असा अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त होतो. आणि मग प्रपंच काय हो लक्षच नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी अखंड नामस्मरण. कुणाच्या तरी शेताची राखण करायला तुकोबरायांना जावं लागायचं. शेताच्या मालकाने दिवसभर चांगली राखण केली म्हणून ऊसाची मोळी द्यावी तुकोबरायांकडे. ती ऊसाची मोळी घेऊन तुकोबराय घरी येताना सगळी बारकी बारकी लहान मुलं त्यांच्या मागे
मोठी माणसं, काहींनी ऊस मागून घेतला, काहींनी मागून घेतला. संपली ना ऊसाची मुळी, 2 कांडकं शिल्लक राहिली फक्त. पण रामकृष्ण हरी करत महाराज घरी पोहोचले सुद्धा. 2 कांडकं होती ऊसाची, त्यातलं 1 कांडकं आपल्या लेकरांना दिलं आणि दुसरं आवलीकडे दिलं, आईसाहेबांकडे दिलं. महाराज बसले पांडुरंगा पुढं, रामकृष्ण हरी. आवलीनी आईसाहेबांनी तेच ऊसाचं दांडकं तुकोबरायांच्या पाठीत घातलं. महाराज म्हणतात, आवले मला ठाऊक होतं, मला दिल्याशिवाय तू एकटी काही ऊस खायची नाहीस. विठ्ठल विठ्ठल. हा प्रपंच होता तुकोबरायांचा. अहो 12 वर्ष पडलेला दुष्काळ, प्रचंड दरिद्र अवस्था, 14 पोती कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. सगळं दिलं लोकांना, सगळं दिलं. आणि सकाळची वेळ आवला आई साहेब, जिजाई आई साहेब मोरीमध्ये स्नान करतायत. तुकोबराय आहेत. दारामध्ये एक अत्यंत जख्ख अशी म्हातारी वृद्धा दिसली तुकोबरायांना. कितीतरी ठिकाणी ते लुगडं फाटलेलं दिसलं तिच्या अंगावरचं. महाराजांनी पाहिलं, अंतःकरण द्रवलं. आणि जुन्या महिला वर्गाला ज्ञात असेल की जुन्या महिलांची पद्धत, मोरीमध्ये स्नानाला गेलं की नेसायचं वस्त्र निर्या करून भिंतीवर ठेवायचं मोरीच्या. आवल्या आईसाहेबांनी तशी ती मोरीवर वस्त्र ठेवलं होतं, नेसायचं लुगडं. तुकोबराय गेले, ते लुगडं घेतलं आणि त्या आजीला दिलं. आजीबाई आता 120च्या स्पीडनी जा म्हणाल्या, कारण मागणं भूकंप येणार आहे तुमच्या. ज्यावेळी पूर्ण स्नान उरकलं आणि जिजाई आई साहेबांनी आता नवीन वस्त्र नेसण्याकरता, लुगडं नेसण्याकरता हात वर केला, लुगडं कुठं दिसतंय? डोळ्यातनं टचकन अश्रुधारा वाहिल्या. तुकोबरायांचा राग नाही आला, तुकोबरायांचा राग नाही आला. माझा नवरा असाच आहे माहिती होतं आपल्या जिजाई आई साहेबांना. धनी असेच आहेत, कारण पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाचीच उपासना एक प्रकारे चालली होती. तुकोबरायांना खूप सांभाळत होत्या, म्हणून परमेश्वराची जबाबदारी होती की माझ्या भक्ताचा सांभाळ करते ना, मग मी तुझा सांभाळ करणार. म्हणून तर पायात गेलेला काटा भगवंतांनी दातानी काढलाय. देवैची रजचरणीची माती. इतकं प्रेम करावं आवलीवरती, जिजाई आई साहेबांवरती. आई साहेबांना वस्त्र हाताला नाही लागलं, डोळ्यात खळकन अश्रुधारा वाहिल्या आणि भगवंताला सांगितलं, काय रे उपयोग, रात्रंदिवस तुझ्या नामाचा टाहो पडतो माझा पती, आणि मग आमच्यावर ही अवस्था. वस्त्र दिलं त्याचं दुःख नाही, आता अब्रू कशाने झाकू सांग. आणि मैबत बुवा सांगतात, या प्रसंगामध्ये भगवंतांनी स्वतःच्या अंगावरचा पितांबर आवलीला लाज झाकण्याकरता दिलाय. तुकोबराय सांगतात, आवले कशाला चिंता करती ग? आवले कशाला चिंता करतेस, काळजी करू नकोस. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, नको चिंता करू वस्त्रा या Thank you.